राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम, काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये. नमस्कार, मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 25 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशेने जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाब तयार झालं होतं ते कमी दाब ओडिशाच्या उत्तर भाग आणि मध्य प्रदेशचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर वाऱ्याच्या दिशेनुसार जर पाहिलं अरबी समुद्रामधून जे काय वारं येतं ते घाटमाथ्यावरून हे वारं जे कमी दाब आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे. तसेच दक्षिण भागाकडून जे वारं वाहत आहे म्हणजे दक्षिण भारताकडून जे काय वारं वाहत आहे ते दक्षिण भारताकडून वारं जे चीनच्या समुद्रा या साईडला सध्या जात असलेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर मान्सूनची अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरे अजूनही उत्तरेलाच पाहायला मिळतं. याचबरोबर राजस्थान असेल, गुजरातचा उत्तर भाग असेल, पंजाब असेल, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, दिल्ली असेल जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हा जो पट्टा जर पाहिला या भागामध्ये पाऊस हा अत्यंत कमी झालेला पाहायला मिळतोय. नेटमध्ये याचबरोबर काही प्रसारमाध्यम अशी चर्चा आहे की मान्सून परत निघालाय का, तर मान्सून ऑफिशियली अजून परत निघालेलं नाही. मान्सून जवळपास 1 सप्टेंबर नंतर जे कंडिशन असेल त्यानंतर आयएमडी घोषणा करते की मान्सून हा परत निघाला. मात्र याबद्दलचे डिटेल्स व्हिडिओ आपण लवकरच या आपल्या यूट्यूब माध्यमातून प्रसारित करणार आहोत. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री नंदुरबार असेल, याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या नागपूरचा भाग असेल या भागामध्ये अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग, नांदेडचा उत्तर भाग, हिंगोली असेल, जालनाचा भाग असेल आणि बुलढाण्याचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. धाराशिवचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हे तुरळक काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच बीडचा दक्षिण भाग असेल ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. नाशिकचा पश्चिम भाग असेल, पालघरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावरतीमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस अधूनमधून त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसे मुंबई असेल, याचबरोबर ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये एखाद दुसरी सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये भंडारा, नागपूरचा भाग असेल आणि गोंदियाचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच चंद्रपूर असेल, गडचिरोली आणि यवतमाळ हा जो पट्टा जर पाहिला या पट्ट्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग असेल, वर्धाचा उत्तर भाग असेल या पट्ट्यामध्येही आपल्याला तुरळक काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोकणाचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही अधूनमधून पाऊस पाहायला मिळेल. जास्त जोरदार नाही, मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुण्याच्या घाटमाथ्याच्या भागापासून सातारा घाटमाथ्याचा भाग, कोल्हापूर घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये आपल्याला तुरळक काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळेल. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग असेल याच्यामध्ये पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व असेल, सोलापूर, याचबरोबर धाराशिव, लातूर, बीडचा भाग असेल, अहिल्यानगर भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव हा या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. नाशिकचा पश्चिम भाग असेल, पेठ, सुरगाणा असेल, दिंडोरी असेल, इगतपुरी असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळेल. याचबरोबर आयएमडी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर गोंदियामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. या ठिकाणी येलो अलर्ट आहे. याचबरोबर गडचिरोलीमध्येही येलो अलर्ट आहे, मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. नागपूर असेल, याचबरोबर चंद्रपूर असेल, लाइटनिंग थंडरस्टॉर्मसहित जोरदार पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे. याचबरोबर नांदेड असेल, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. पुणे घाटमध्ये भाग, सातारा घाटमध्ये भाग, कोल्हापूर घाटमध्ये भाग या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, याचबरोबर अहिल्यानगर असेल, लातूर, याचबरोबर बीड असेल, नाशिक पश्चिम असेल, नाशिक पूर्व असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी ही लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.